त्या जातीला त्या समाजाला एवढी पत होती या जिल्ह्यात, पुरी पत घातली यांनी ह्या धनंजय मुंडेच्या टोळीत। खाली मान घालून जागायची वेळ आली आज यांना, फक्त टोळीमुळं। आणि टोळी संपणं खूप गरजेचं आहे। मुख्यमंत्र्यांनी धरलेतच कोण याचाच आम्हाला मेळ लागला। एक तर फरारची, ज्याच्याकडे खरे पुरावे तो मग तुम्ही मोबाईलच फेकून दिलाय, तो कोणाचा बी चाट आहे, त्यांनी मोबाईल फेकून दिला। जणू मोबाईल फेकून नाही दिला त्यांनी, धनंजय मुंडेकडे ठेवला असेल। ते 100% संशय त्याने धनंजय मुंडेकडे ठेवला, कारण तिकडे नाशिकडे कुठेतरी होता गेला असेल, तो रच्चीन देऊन आला असेल, कारण त्याच्याकडे सगळ्यात जास्त पुरावे। कारण मान्य न्यायालयासमोर न्यायालयाच्या पटलावरती एक विषय आलेला आहे, आपल्याच मीडियाच्या बांधवांनी आणलेला आहे। त्यांनी सांगितलं यानं मोठ्या बड्या नेत्याला फोन केलेत। बडा नेता कोण? मग त्या मोबाईल मध्ये सगळं असणार आहे। ते मोबाईल कुठं आहे? म्हणजे हे पळवाटी आहेत। याच्यातून एकाही आरोपींना मुख्यमंत्र्यांनी वाचू नये। पकडलंय कोण? ज्याची गाडीने तो गेला, आधी तर म्हणजे तिकडेच होता, मीडियाच्या बांधवून दाखवलं, ते कोणत्या टोल नाही करत दिसला, म्हणजे त्या दिवशी इथूनच गेलाय, म्हणजे तो बिडातच होता। बहुतेक ते दुसरं भंगार पोटत ते कोण आहे, ते फरार आहे, ते बी बिडातच असायला पाहिजे। मग ज्या गाडीने गेला ती गाडी कुठे? पोलीस स्टेशनला झाकून ठेवली, काय तिला मळ लागतो का? तो आरोपी कुठे आहे? त्याला कसा आरोपी केला नाही? तो कोणाच्या घरी होता, त्याला कसा आरोपी केला नाही? काही लोक खोटं बोलून आळंदीला मुक्कामी येत म्हणे आम्ही दर्शनाला आलो, त्या लोकांना असा आरोपी कसं का नाही केलं? मुख्यमंत्री पकडलेत कोण? सोडणार नाहीत म्हणताय तुम्ही, पकडलंच कोण नाही, सोडता कोणाला? पकडलंच नाही कोणाला। ज्यांनी यांना ही जी खून करणार आहे आणि खंडणी मागणार आहे, याच्यापेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी घडून आणणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे। आणि बहुतेक शंका आहे ती धनंजय मुंडेची, दुसरा कोणीच नाही। यांनीच ही सामूहिक कट सगळा रचला, ते खंडणी मागायला लावलं, खंडणी नाही दिली म्हणून खून पण करायला लावलं। 100% आम्हाला शंका आहे, संशय सुद्धा येतोय। काय येऊ नये? कारण हे लोकच या संशयित, लोक त्याच्या संशयित आहे सगळे। याला त्यावेळेस 5 वर्ष 10 वर्ष पैसे गोळा करत होते, तवर याला आठवलं नाही? मग याला थांबवलं का नाही? मला तर वाटतं त्या सरमाड्याची का खरमाड्या कोणी त्याची एवढी प्रॉपर्टीच नाही, 5-25 कोणी भरत्या ना भाऊ इतके पैसे, त्याला काय करायचे एवढे पैसे? हे कोणत्या तरी त्या मंत्र्याचे पैसे आहेत 100%, म्हणून त्याची ईडी चौकशी होणं गरजेचं आहे। ती केस अंडर ट्रायल चालणं गरजेचं आहे। आणि ते खुनाच्या घडला त्या काळात जे फरार होते, यांना ज्यांनी ज्यांनी पैसे दिले, घर दिलं, गाड्या दिल्या, यांची व्यवस्था केली, हे सुद्धा सगळे आरोपी होणं खूप गरजेचं आहे। तो महाजन कुठे आहे? कोणता आरोपी धरला? ते एपीआय का पीआय? महाजन कुठे आहे? त्याला का नाही आरोपी केलं? तो कुठे आहे? तो दुसरा शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा तो कुठे आहे? तो हिंडत त्या सांगते रोहित कुठे म्हणून तो गाडीत बसतो खाली उतरतो, तो कुठे आहे? ती तपासण्या करणाऱ्या डॉक्टरला आरोपी केलं का? असं काय दुखत होतं म्हणून त्यांनी तिथं ठुलं? त्या डॉक्टरची का चौकशी झाली नाही? आणि चौकशी केली त्याला आरोपी का केलं नाही? गेवरात कुठं ते हे नेऊन दिलेत, रगी नेऊन दिल्यात, त्या पीआयची का चौकशी केली नाही? शिडीआर का नाही घेतली 1 महिन्यापासूनची त्यांची? त्यांना कसं कोणाला धरलंय? कोणाला? धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये धमकी देणारा आरोपीला कसा आरोपी केला का? तो बिनधास्त फिरतो, मग तुम्ही धरलंयच कोणाला? बेमानी करू नका। ही जी आनंदाची गादी मिळाली ना, मराठ्यांमुळेच मिळालेली, फडणवीस साहेब, सोपं समजू नका। हातबल होता तुम्ही, शेवटी याच मराठ्यांनी तुम्हाला त्या गादीवर बसवलंय। मराठ्यांशिवाय पान हलू शकत नाही राज्यात। आमच्याशी बेमानी केली तर आनंदावर विरजण पडू शकतं, सोपं समजू नका तुम्ही। मुख्यमंत्र्यांना काल तुमच्या पुढच्या आंदोलनासंदर्भात